स्थानिकचा आमदार आहे त्यानं सकाळी 6 वाजता या तुमच्या भावाच्या घरी 100 पोलीसवाले पाठवले. 100 पोलीसवाले. संतोष बांगर नावाच्या आमदाराचा विषय की माझ्या घरावर आमदारांनी पोलीस पाठवले. संतोष बांगर हा 302 ह्या केसमध्ये गेल्या 8 वर्षापूर्वी जेलमध्ये होता. गेल्या 6 वर्षापूर्वी संतोष बांगर हा तडीपार होता. अनेक केसेस असल्यामुळं त्यांना हिस्ट्री शीटरमध्ये त्यांचं नाव आहे. आमदार असले म्हणजे आपल्या इथलच्या विरोधकांनी जो आपल्या इथलचा स्थानिकचा आमदार आहे त्यानं सकाळी 6 वाजता या तुमच्या भावाच्या घरी 100 पोलीसवाले पाठवले. 100 पोलीसवाले. किती पोलीसवाले पाठवले? 100. माझ्या घरामध्ये लेकरं झोपलेले, बायको झोपलेली, आई झोपलेली आणि त्या पोलीसवाल्यानं खट 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 दरवाजा वाजवला आणि सर्च वॉरंट दाखवला आणि सगळे पोलीसवाले तुम्हाला सांगतो लेडीज सगळं घरामध्ये घुसले. मी त्यांना म्हणलो अरे बाबा काय चलले काय? हमारे पास कोर्ट का वारंट है बोले, तुम्हारे घर की चेकिंग करने की है. आता तुम्ही सांगा एका आमदाराच्या घराची जर माय हे चेकिंग करत असतील कोणाच्या सांगण्यावरून तर सर्वसामान्य माणसाचं काय आहे? आता हिस्ट्री शीटर जे लोक आहेत महाराष्ट्रातले त्या हिस्ट्री शीटर लोकांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे शस्त्र आहेत का, काय त्यांच्याकडे आहे का, त्या सगळ्या गोष्टी तपासण्याचं काम महाराष्ट्रभर चालू आहे. आणि राहिला संतोष बांगर नावाच्या आमदाराचा विषय की माझ्या घरावर आमदारांनी पोलीस पाठवले. संतोष बांगर हा 302 ह्या केसमध्ये गेल्या 8 वर्षापूर्वी जेलमध्ये होता. गेल्या 6 वर्षापूर्वी संतोष बांगर हा तडीपार होता. अनेक केसेस असल्यामुळं त्यांना हिस्ट्री शीटरमध्ये त्यांचं नाव आहे. आमदार असले म्हणजे काय सगळे त्यांनी केलेले गुन्हे पुसले जाणार आहे. तर तुम्हाला सांगतो कपडे, माझं फ्रीज जिथं तुम्हाला सांगतो की आपण वस्तू सडू नये, चांगल्या राहा, भाजीपाला दूध त्या ठिकाणी आपण ठेवतो, ते फ्रीज सुद्धा उघडलं आणि त्या फ्रीज मधलं सगळं सामान तुम्हाला सांगतो की बाहेर काढलं. हे जर अत्याचार तुमच्या भावावर होत असेल तर मला वाटतंय ही मायबाप जनता त्याचा वचपा घेतल्याशिवाय राहणार नाही. ध्यानात ठेवा. त्यांना इतकं काय वाईट वाटायला? महाराष्ट्रभर ते अभियान पोलीस करू लागले. ही निवडणूक निपक्षपाती व्हावी, हे निवडणूक निर्भयपणे व्हावी त्यासाठीचा हा शासनाचा प्रयत्न आहे. निवडणूक आयोगाचा घरातलं फ्रीज उघडलं, लेकरांना त्यांचा त्रास झाला. घरातल्या कुठं ठेवलं साहित्य ते तपासण्याचं काम पोलिसाचं आहे. ते फ्रीज उघडो का एखादी अलमारी उघडो का तिजोरी उघडो